रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय कोपरगाव येथे सरळ सेवा भरतीपूर्व प्रशिक्षण समितीच्या वतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरतीपूर्व लेखी परीक्षेच्या तयारी संदर्भात विशेष मार्गदर्शन कार्यक्रम गुरुवार 6 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला। कार्यक्रमात पार्थ अकॅडमी लासलगावचे अनुभवी मार्गदर्शक भाऊसाहेब लोणारी आणि श्रावण शिरसाट यांनी विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेचे बदलते स्वरूप, अभ्यासाचे प्रभावी नियोजन, गुण मिळवण्याच्या रणनीती, वेळेचं व्यवस्थापन तसेच स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी सविस्तरपणे मार्गदर्शन केला। यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे समाधान करत त्यांनी नियमित सराव, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण अभ्यासाचं महत्त्व अधोरेखित केला। या मार्गदर्शन सत्राला ज्युनियर व सिनियर कॉलेजमधील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। विद्यार्थ्यांनी तज्ञांशी संवाद साधत परीक्षेच्या तयारीविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली। कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना सरळ सेवा भरतीपूर्व प्रशिक्षण समितीचे चेअरमन SD शिंदे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याचं सांगितलं। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सरोदे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी शिस्तबद्ध अभ्यास, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचं आवाहन केलं। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरळ सेवा भरतीपूर्व प्रशिक्षण समिती, महाविद्यालयातील प्रभारी उपप्राचार्य श्री रवींद्र हिंगे, शारीरिक शिक्षण शिक्षक श्री कदम सुनील, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व संबंधितांचं विशेष सहकार्य लाभलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेंडगे मॅडम यांनी प्रभावीपणे केला, तर उपस्थित मान्यवर, मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांचे आभार श्री माधव रेवगडे यांनी आभार मानले। सम्राट न्यूजसाठी संपादक मिलिंद विघे, कोपरगाव। आणि रयत शिक्षण संस्थेने जी काही अकॅडमी सुरू केलेली आहे, रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमी, त्याच अंतर्गत आज आपण दुसऱ्या वेळेस या ठिकाणी भेटतो आहोत। प्रामुख्याने भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी, त्याला आपण सध्या पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी असं नाव दिलेलं आहे, परंतु ती सरळ सेवा भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी आहे। त्यामध्ये आपण पहिला पाऊल उचललेला आहे, ते म्हणजे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचा, आणि त्याचं उद्घाटन खऱ्या अर्थानं ग्राउंडवरचं आपल्याच नगर जिल्ह्यामध्ये सिटीमध्ये DYSP भारती सरांच्या हस्ते झालेलो। आणि दुसरा जो टप्पा आहे, तो टप्पा म्हणजे जो काय अभ्यासक्रम आहे, लेखी परीक्षा जी आहे त्या अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करतोय सोमवारपासून, आणि त्याच्यासाठी त्याचंही उद्घाटन व्हावं असं कुठेतरी शिंदे सरांना वाटलं। त्यांना मी कल्पना दिली आणि त्या नंतर त्यांनी त्याचं खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे नियोजन केलं थोड्या दिवसामध्ये, आणि त्यासाठी आज व्यासपीठावर उपस्थित आदरणीय रयत शिक्षण संस्थेचे माजी शिक्षक, जे पार्थ अकॅडमी लासलगाव येथे त्यांनी जी सुरू केलेली आहे, त्याचे संचालक आदरणीय भाऊसाहेब लोणारी सर, त्याचबरोबर त्यांचेच संचालक म्हणून पार्थ अकॅडमीचे काम करत असलेले आदरणीय शिरसाट सर, त्यांच्या समेत आलेला त्यांचाच विद्यार्थी योगेश, आणि व्यासपीठावर उपस्थित आपल्या ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य हिंगे सर, पर्यवेक्षक रेवगडे सर, आणि खऱ्या अर्थानं हे जे काम पुढं नेटानं सुरू केलेलं आहे, त्या अकॅडमीचे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे चेअरमन, कोऑर्डिनेटर आपण म्हणूया, समन्वयक आहेत, ज्यांच्यावर ही धुरा महाविद्यालयाने दिली, ते आमचे सहकारी मित्र शिंदे सर, व्यासपीठावर उपस्थित कला शाखेच्या उपप्राचार्य विभाग प्रमुख देशमुख मॅडम, आणि त्याचबरोबर जे नेहमी आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करतात, आत्ताच त्यांचा उल्लेख केलेला ते आमचे क्रीडा शिक्षक, जे सहकारी कदम सर, आणि इतर माझे सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांनो, आपण ही पोलीस अकॅडमीसाठी ऍडमिशन घेतलं आणि त्याच्या पद्धतीनं वाटचाल सुरू झाली, त्याबद्दल मी सर्वांचं महाविद्यालयाच्या वतीनं, महाविद्यालय विकास समितीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करत असताना प्रामुख्याने मी आपल्यामधला अधिक वेळ घेत नाहीये। कार्यक्रमाचं अध्यक्ष, त्यांचं बोलणं, त्याच्यापेक्षा जे तुम्हाला द्यायचं आहे, ते इनपुट तुम्हाला द्यायचं आहे, ते फार महत्वाचं असून त्याच्यावरती वेळ मी दिलेला असतो। आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं ह्या अकॅडमीमध्ये जी काही लेखी परीक्षेची ती तयारी
तुम्हाला तुमच्याकडनं करून घ्यायची आहे त्याची शिस्तबद्ध पद्धतीने व्हावी. त्यासाठी कालच मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये माझ्या सहकाऱ्यांना जे आपले महत्वाचे जे विषय महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारी लेखी परीक्षा आपल्याला माहिती आहे, सामान्यतः आपल्याला ते कल्पनाही झाली असेल. त्यामध्ये पहिला विषय असतो तो म्हणजे मराठी व्याकरण असेल, त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी असतील, आणि त्याचबरोबर महत्वाचा जो घटक आहे तो म्हणजे गणित आहे, आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला बुद्धिमत्ता रिझनिंग हे 4 महत्वाचे विषय असतात. आणि हे 4 विषय आपल्याला माहिती आहे. मला गणित येतंय, मी बेरीज वजाबाकी भागाकार सगळं शिकलोय, टक्केवारी शिकलोय, चक्रव्याढ शिकलोय, हे सगळं येतंय. मी 8वी 5वी पासून आपण शिकत आलात, आता आपण 11वीला आहात, 12वीला आहेत, परंतु सर्व आपल्याला येत असतं. परंतु थोडक्यात ही जी एक्झाम असते, रिटन एक्झाम आहे, ती क्रॅक करणं, वेळेचं बंधन फार महत्वाचं असतं. त्या वेळेमध्ये ते पूर्ण करणं गरजेचं असतं. अशा काही ट्रिक्स ज्या असतात त्या ट्रिक्सच्या आधारे आपण जो स्कोर जो आहे 4 विषयांचा तो निश्चित क्वालिफाय करू शकतो. आणि त्यासाठी त्या ठिकाणी मार्गदर्शक आलेले, ज्यांचा 10 वर्षाचा अनुभव आहे, ते तुम्हाला ह्या ठिकाणी नक्की त्याच्या टिप्स देतील. त्या टिप्सचा फायदा आपण नक्कीच करून घ्या. तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याही लगेच त्यांच्या समोर विचारून घ्या, म्हणजे जेणेकरून पुढे तुम्हाला अभ्यास करताना जे काही विषय आपले सहकारी शिकवणार आहेत ते फक्त एकदाच नाहीये, तर हे वारंवार आपल्याशी आपल्या मदतीसाठी ते येणार आहे. कारण रयतवरचं त्यांचं प्रेम, आणि कधी त्यांना आपण जर हाक मारली तर त्या हाकेला नक्कीच ते साथ देतील असं शिंदे सरांनी सांगितलंय. सर, मी तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक महाविद्यालयाच्या वतीनं कौतुक आणि अभिनंदन करतो की आमच्या सरांच्या फोनवरती आपण इथं आलात. पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सर्व नियोजन दिलेलं आहे, कशा पद्धतीनं अध्यापनाचं काम करायचं आहे, त्यासाठी आपला एक वेळही ठरवून दिलेला आहे. मला वाटतं 10 ते 10:45 ही वेळ तुमची जी असणार आहे ती अध्यापनाची वेळ असणार आहे. त्या वेळेमध्ये ज्यांचं प्रॅक्टिकल असेल, ज्यांचं थेअरी असेल, ज्यांचं काही सिलेबस राहिला असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी त्या विषयाच्या शिक्षकांना कधीही केव्हाही भेटायचं आणि ते समजून घ्यायचं आहे. आणि असं कुठं जर आढळलं तर त्या शिक्षकांना भेटला आणि तुम्ही अडचण सांगितली नाही तर येऊन मला डायरेक्ट शिंदे सरांना सांगता माझ्याकडे यायचं आहे. ही व्यवस्था आपण या ठिकाणी केलेली आहे. कारण आपण जे गोल ठरवलेला आहे, तुम्हाला जे क्षेत्र तुम्ही निवडलेलं आहे, तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर महाविद्यालय हे नेहमीच तुमच्या पाठीशी असतंय. प्रत्येक विद्यार्थी जो आहे त्याला ज्या कारणासाठी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे ते काम त्याला ते मिळणं गरजेचं आहे. तर या अनुषंगाने एवढंच या ठिकाणी, कारण आपण महत्वाचा जो आहे तो आपला व्यक्तिमत्व जो विकास आहे तो होणं फार गरजेचं आहे. आणि हे करत असताना विद्यार्थी मित्र हो, डिसिप्लिन फार महत्वाचे असते, शिस्त. आणि शिस्त आपण पाळली, डिसिप्लिन आपण जर पाळलं आणि आहे ते मार्गदर्शन तुम्ही जर स्वीकारलं, आणि नक्कीच तुम्ही या विषयामध्ये यशस्वी व्हाल. आणि त्या यशस्वी होण्यासाठी तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय कर्मवीर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमी ज्याचा मैदानी सराव मागच्या महिन्यापासून सुरू आहे, परंतु लेखी अभ्यासक्रम घटकावर अद्याप एकही तास या ठिकाणी झालेला नाहीये. परंतु त्याचं पण उद्घाटन किंवा त्याची सुरुवात होण्यासाठी एक चांगली सुरुवात लेक्चरची व्हावी, आणि म्हणून आज बाह्य मार्गदर्शक, तज्ञ अनुभवी मार्गदर्शक या ठिकाणी आपण आमंत्रित केले आहेत. आणि या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित जे मार्गदर्शक आहेत तज्ञ, त्यामध्ये तज्ञ मार्गदर्शक श्री लोणारे भाऊसाहेब, पार्थ अकॅडमी चे संचालक आहेत, लासलगाव येथे ही अकॅडमी आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत समन्वयात आलेले तज्ञ मार्गदर्शक श्रावण शिरसाट सर, ते देखील संचालक आहे पार्थ अकॅडमी लासलगाव. त्याचप्रमाणे आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर माधव सरदे साहेब, त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेज विभागाकडे प्रभारी उपप्राचार्य सन्माननीय हिंगे सर, त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजकडील पर्यवेक्षक रेवडे सर, कला विभागाच्या विभाग प्रमुख देशमुख मॅडम आणि आमचे सहकारी सर्व समितीतले सर्व शिक्षक या ठिकाणी उपस्थित आलेल्या उपस्थित मान्यवरांचं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. स्टाफ सिलेक्शन असेल, पोलीस भरती असेल, वनपाल असेल, वनरक्षक असतील, या प्रत्येक सेवेमध्ये दरवर्षी 80 प्रमाणे 10 वर्षामध्ये जवळपास 1250 पेक्षा जास्त विद्यार्थी सरांच्या अकॅडमीमधून आज सेवेत करून जात आहेत. काम कम्प्युटरमध्ये इंजिनिअरिंग असलेले श्रावण शिरसाट सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ते देखील त्यांचे
सुरुवाती स्थापनेपासून जे मेंबर आहेत त्यांनी देखील कष्ट घेऊन हे 1250 विद्यार्थी आज एका पोस्टवर पोहोचवण्यामध्ये अनमोल त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलेले आहे सरांना. अशी पार्थ अकॅडमी लासलगावमध्ये त्या ठिकाणी स्वतंत्र लेक्चर्स, राहण्याची जेवणाची व्यवस्था कोणती अत्यंत फी घेतली जात नाही, जेवढी माफक आहे तेवढी. शिवाय 11वी 12वी पासून सिनियर कॉलेज पर्यंतची मुलं जवळपास 250 मुलं त्यांच्या सभेत ट्रेनिंग देतात आणि त्याचा प्रचंड अनुभव, दांडगा अनुभव घेऊनच ते तुमच्या समोर त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आज पार्थ अकॅडमी लासलगाव येथून आपल्या कॉलेजमध्ये पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शनासाठी आलेलो होतो. अतिशय चांगलं वातावरण या कॉलेजमध्ये आहे. आर्ट्स असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल अशा विद्यार्थ्यांना चांगली सोय इथं कॉलेजनं उपलब्ध करून दिलेली आहे. तसंच मैदान आणि लेक्चरची पण व्यवस्था अकॅडमीसाठी केलेली आहे. भविष्यात चांगली तयारी करायची असेल तर निश्चितच आमच्या लासलगाव इथं आमच्या अकॅडमीला भेट द्या. वर्ष 2 वर्षात विद्यार्थ्यांना आमच्याकडे भेटत असतात. आतापर्यंत 1253 विद्यार्थी वेगवेगळ्या सेवेत आमचे देश सेवेसाठी किंवा राज्य सरकारच्या सेवेमध्ये रुजू झालेले आहे आणि भविष्यात पण बरेचसे विद्यार्थी होतील. पुन्हा एकदा आपल्या सर्व कॉलेजच्या स्टाफचं मी आभार मानतो आणि थांबतो.